ताई, आज आमच्या आरोग्य शिबिराला काय शुभ संदेश देणार? आरोग्य जे पेशंट आलेले आहे इथे, प्लीज ताई. जे प्रत्येक वेळेस संजय भाऊ राठोडनी जे राबवतात ते असंच राबवत राहावं आणि सगळ्यांनाही मदत होत राहील. जसे आपण खेड्यातले सगळे लोक पोचू शकत नाही दवाखान्यात, जेव्हापासून हे शिबिर सगळे सुरुवात केली आहे संजय भाऊ राठोडनी, तर ही अशीच सतत चालू राहावी हीच माझी इच्छा आहे. शतश धन्यवाद ताई. नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूजतर्फे जिल्हा प्रतिनिधी विजय पारसकर. ताई, काय शुभ संदेश देणार आरोग्य विभाग भाऊची जे आज आरोग्य संपर्क अभियान आहे चालू त्याकरिता? जय महाराष्ट्र. आज महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री माननीय नामदार श्री संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिग्रस विधानसभा मतदारसंघामध्ये नेर या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. आणि हे आरोग्य शिबिर दरवर्षी असते. गेल्या अनेक वर्षापासून या आरोग्य शिबिरामध्ये हजारो रुग्ण लाभ घेत असतात. ग्रामीण भागातून पुरुष व महिला तसेच लहान मुलांना सुद्धा येथे उपचार मिळतात. नागपूरवरून डॉक्टरची टीम येते आणि या रुग्णांना इथे औषधोपचार वाटप केले जाते. आणि ज्यांची जे सर्जरी असते त्यांना सर्जरीसाठी आम्ही दरवर्षी वर्ध्याला सावंगी मेघे येथे पाठवत असतो आणि हजारो रुग्ण या सेवेचा लाभ घेतात. आणि या सेवेमुळे माननीय नामदार श्री संजय भाऊ राठोड यांचे सर्व रुग्ण आज आभार मानतात. कारण रुग्णसेवा ही ईश्वर सेवा आहे असं मानलं जाते. आणि ईश्वर सेवाची जो मनुष्य करतो त्यांना नक्कीच आशीर्वाद मिळतात. आणि या आरोग्य शिबिरामुळे आज आमच्या भाऊंना उदंड आयुष्य लाभो असे आम्ही सर्व शिवसेना महिला आघाडीच्या वतीने प्रार्थना करतो. थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शतश धन्यवाद ताई, योग्य माहिती दिल्याबद्दल. नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूजतर्फे जिल्हा प्रतिनिधी विजय पारसकर. बाई, तुम्ही इथं आले, डॉक्टरांनी चांगलं तपासलं का तुम्हाला? हो, तपासलं. बरं, औषधी दिला? नाही, औषधी म्हणजे हे दिली, बॉटल दिली. बरं बरं. गोळ्या दिल्या. आणि गोळ्या पण दिल्या. समाधान व्यक्त झालं. ठीक. आज नेर आणि दारवा येथे रुग्णांनी भरभरून प्रतिसाद दिला व शिबिराचा लाभ घेतला. कार्यकर्त्यांनी मेहनतीने आपले कार्य पार पाडले. आपापल्याला दिलेली जबाबदारी संपूर्ण पार पाडली. नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूजतर्फे जिल्हा प्रतिनिधी विजय पारसकर.